हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज व्हिडिओला थोडीशी उशिरा सुरुवात केली, त्याचं कारण पण सांगते. त्याचबरोबर आज आहे शाकंभरी पौर्णिमा. तर शाकंभरी पौर्णिमेच्या आज अशी विधिवत सगळी पूजा करायची असते. देवाची पूजा, दारामधली सगळी रांगोळी वगैरे काढून झालं, देवाची पूजा झाली, स्वयंपाक पाणी झालं, स्वयंपाक पाण्याची भांडीसुद्धा घासून झाली. इथंपर्यंत सगळं काम झाल्यानंतर व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. तर त्याचं कारण सांगते आता. तर आज शाकंभरी पौर्णिमा आहे, तर मला सगळं किचन डीप क्लीन करायचं होतं. म्हणजे वरचं किचनची टाईल्स, खिडकी वगैरे, खिडकीच्या तिथला मार्बल वगैरे सगळं क्लीन करायचं होतं. गॅस ओटा, त्याचबरोबर आपला पाण्याचा हंडा, हे सगळं घासून अन्नपूर्णेचं पूजन करायचं होतं. कारण शाकंभरी पौर्णिमेदिवशी अन्नपूर्णेच्या पूजनाला खूप सारं महत्त्व आहे. त्याचबरोबर स्वच्छताही आलीच. स्वच्छता सगळी करूनच मग आज गॅसची पूजा करायची होती. जर सकाळी सकाळी गॅसची पूजा केली असती तर तितकं समाधान मिळलं नसतं. कारण आज ही सगळी क्लिनिंग करून जर गॅसची पूजा केली तर त्याचं वेगळंच काही महत्त्व असणार आहे. तर असो, चला आजचा व्हिडिओ त्या संदर्भातच असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळं माझा स्वयंपाक वगैरे झाला होता आणि किचनची टाईल्स घासून घेतली, गॅस घासून घेतला, गॅस ओटा घासून घेतला. त्यानंतर राहिला होता फक्त पाण्याचा हंडा. स्वयंपाकाची सगळी भांडी पण घासून घेतली आणि आता घेतली मी पाण्याचा हंडा घासायला घेतला आहे. देवपूजा पण झाली होती, पण आपल्याला उतरंडीची पूजा करायची आहे ना, तर त्याबरोबर म्हटलं उतरंडी घासून घ्याव्या. तर आधी पितळेचा हा पाण्याचा हंडा आहे ना, तो पण साफ करून घ्यायचा होता. त्याला थोडीशी भैया पावडर लावली, पितांबरी भैया पावडर, तर लगेच निघतो. हंडा काही जास्त घाण होत नाही. आणि खरं तर मला असं वाटलं होतं की ही तांब्या पितळेची भांडी काढल्यात वापरायला, त्याचा घासायला त्रास होईल, पण अजिबात नाही, जास्त घाणच होत नाहीत. कारण टाकीला पण नळ आहे, त्यामुळे टाकीला पाण्याची टाकी जी आहे ना, तर त्याला हात लावायची गरज लागत नाही. त्यामुळे ते पण त्याला डाग वगैरे पडत नाहीत. आणि हा हंडा आहे, ह्याला पण हात लावत नाही, त्यामुळे ह्याला पण डाग वगैरे पडत नाहीत. पाणी भरायच्या वेळेस, ज्यावेळेस आपण पाणी भरतो ना, तर त्यावेळेस घासल्यावर सुद्धा पुसून घ्यायचा कोरड्या कपड्याने. आणि पाणी आपण ज्यावेळेस ओततो ना, ओततानासुद्धा पण थोडेसे डाग पडले, म्हणजे पाणी सांडलेलं असेल तरीसुद्धा कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा. त्यानंतर अजिबात ह्याला काय जास्त मेंटेन ठेवायची गरज लागत नाही. फक्त हात नाही लागले ना, तर ते भांडे व्यवस्थित 5-6 दिवससुद्धा राहतात, 2 दिवससुद्धा, 3 दिवससुद्धा राहतात. तर मी काय करते, 2-3 दिवसाला घासते. परवा घासला होता, त्यानंतर पाणी संपलं आज स्वयंपाकाचं, तर घासून घेतला. म्हटलं चला आज पूजा करायची, अन्नपूर्णेचं पूजन करायचं आहे, तर सगळं स्वच्छ केलं, तर हंडा पण क्लीन करून भरून घेऊया. तर असं इकडे सगळं क्लिनिंग केली. आणि उतरंडीसुद्धा मस्त अशा पितांबरी भैया पावडर जी आहे ना आपली, त्याने घासून घेतल्या. उतरंडी घासून उन्हाला वाळवायच्या होत्या आणि त्यानंतर मग मला पूजा करायची होती. तर मी आता उतरंडी सगळ्या घासून घेतल्यात, त्या पुसून घेऊन बाहेर उन्हाला ठेवते आणि गॅसची पूजा करोस तर उतरंडी छान उन्हामध्ये वाळतील. आणि उतरंडी उन्हामध्ये वाळवूनच धान्य भरायचं, म्हणजे जेणेकरून आपण महिनाभर बदलत नाही ना त्यातलं धान्य, तर ते खराब होत नाही. कारण नंतर ते धान्य आपण आपल्या नेहमी वापरतो ना, त्या धान्यात टाकत असतो. म्हणजे आपल्या जे आपण खातो पितो त्याच्यात तांदूळात तांदूळ, गव्हात गहू असं टाकतो. धनेसुद्धा आपल्या वापरण्यातच घेतो. तर आणि हळदी कुंकूसुद्धा मी मला वापरण्यातच घेते. मी जे लावते कपाळाला नाही नेहमी, त्या डब्यात मी टाकत असते. तर असं इकडे सगळं क्लिनिंग झाली आणि आता मी हे सगळं साफसफाई करून घेतली. आता गॅसची पूजा करून घ्यायची आहे मला सर्वात अगोदर. तर इकडे म्हटलं चला आता ह्या पुसून घेऊया. आणि बघू शकताय तुम्ही सगळं क्लीन केलेलं आहे. गॅस ओटा क्लीन केला आहे, टाईल्स क्लीन केली आहे, सगळं असं क्लीन केलं की अन्नपूर्णेचं पूजन करायला किती भारी वाटेल बघा. आता रोज तर मी सकाळी माझा सकाळी गॅस अगोदरच घासलेला असतो रात्रीच. तर रोज तर मी तशी पद्धतीनं पूजा करतेच, पण आज कसं आहे शाकंभरी पौर्णिमा होती, त्यामुळे सगळं क्लिनिंग करूनच पूजा करायची होती. देवघरातल्या देवांची पूजा वगैरे सगळं झाले, पण जोपर्यंत आपण देवघरामध्ये उतरंडी ठेवत नाही ना, तोपर्यंत माझं देवघर आहे ना पूर्ण होत नाही. तर असं आता तुम्ही म्हणताय ना नेहमी मी गुगळ कशी लावते, तर इकडे बघू शकताय तो कोळसा आहे ना, गॅसवरती ठेवला आहे. आता तो गॅसवरती ठेवला की फुलतो आणि त्याच्यावरती मी गुगळ ठेवते. तर असं इकडे गायी आलेल्या आहेत आपल्या चरायला आणि मी आले बागेमध्ये फुलं तोडायला. बागेमध्ये फुलं काय जास्त नव्हती, जेवढी निघली तेवढी घेतली. जास्वंदाला पण आलं होतं, गुलाबाला, आणि अशी एवढी फुलं निघली. आणि झेंडूची पण 4-5 निघली. ही हळदी कुंकू कलर झेंडू आहे ना, खूप छान दिसतं. तर ती एक 4-5 निघली. तर आता चला म्हटलं गॅसची पूजा वगैरे करून घेऊ, कारण आता बाहेर उतरंडी ठेवल्यात वाळण्यासाठी, तोपर्यंत आपली पूजा करून घेते. इकडे छान अशी मला पावलं काढायची होती. अर्ध्यातनंच पावलं काढता काढता बाहेर काम लागलं म्हणून गेले. पावलं तशीच राहिली काढायची. चला म्हटलं त्या पावलांना पूर्ण करूया.
पावलं पूर्ण केली, इकडे दिवा लावून घेतला आहे, धूप लावून घेतली आणि आता करते पूजा. शाकंभरी पौर्णिमा पौष महिन्यातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. शाकंभरी देवीच्या प्रित्यर्थ ही पौर्णिमा पौष पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. धार्मिक कथेनुसार शाकंभरी देवीने 1000 वर्ष केदारनाथ या टेकडीवरती तिने 1000 वर्ष फक्त शाकभाज्या खाऊन काढली होती. त्यामुळे ती शाकंभरी देवी म्हणून तिला ओळखले जाते. तर तिने प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करण्यासाठी त्या टेकडीवरती 1000 वर्ष फक्त आणि फक्त शाकभाज्या खाऊनच राहिली होती, तपश्चर्या केली होती. त्यामुळे तिचं नाव शाकंभरी देवी असं पडलं. म्हणून तिच्या प्रित्यर्थ ही शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि त्या देवीची पूजा केली जाते. तर इकडे म्हणूनच मी अन्नपूर्णेचं पूजन वगैरे करायला घेतलेलं आहे. तर खूप म्हणजे खूप महत्त्व आहे ह्या पौर्णिमेचं. मला थोडीफार जी माहिती होती ती तुमच्याशी शेअर केली मी मोडकी तोडकी. तर असं आणि मी नेहमी कुठल्या भावनेने गॅसची पूजा करते ते तुम्हाला सांगते बघा. तर कसं असतं बघा, आपलं सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून आल्यानंतर गॅसची पूजा मी नेहमी करत असते. कारण काय होतं, आपलं मन प्रसन्न राहतं, पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला. किचनमध्ये स्वयंपाक करताना जर आपण फ्रेश आणि प्रसन्न असेल तर आपला स्वयंपाकसुद्धा चांगला बनतो, सात्विक बनतो. त्यामुळे गॅसची पूजा केली की म्हणजे मला किचनमध्ये छान वाटतं. एखाद्या दिवशी जर मी गॅसची पूजा नाही केली तर मला असं सुनं वाटतं किचनमध्ये. त्यामुळे मला नेहमीच सवय आहे गॅसची पूजा करायची. तर इकडे बघू शकताय सुंदर अशी गॅसची पूजा झाली. आणि अशी जर आपण गॅसची सकाळी पूजा केलेली असेल स्वयंपाक करू ना तर स्वयंपाक म्हणजे खूप छान बनतो असं माझं तर मत आहे. कारण मला ह्या सगळ्या सवयी लागलेल्या आहेत, मी नेहमी करते ना. तर स्वयंपाक करताना आपल्याला खूप फ्रेश वाटतं. जर तुम्ही बघा रोज एखाद्या दिवशी तुम्ही गॅसची पूजा करून स्वयंपाक करा, तुम्हाला किचनमध्ये किती पॉझिटिव्ह वाटतं बघा. ह्या पॉझिटिव्ह गोष्टीमुळेच आपला स्वयंपाक चांगला बनतो आणि कसं खाणाऱ्याला सुद्धा त्याचे सात्विक भाव त्याच्यात उतरतात. त्यामुळे जेवणसुद्धा चांगलं बनतं आणि जो खातोय ना तर त्याच्यावरती सुद्धा विचार चांगले पडतात. त्यासाठी मी रोज गॅसची पूजा करत असते. गॅसची पूजा करते. गॅसची पूजा वगैरे झाली आणि मी एक मागे व्हिडिओ टाकला होता त्या कोपऱ्यामध्ये दिवा लावलेला. तर आज मी गॅसच्या समोरच दिवा ठेवलेला आहे. कारण मला त्याच्यावरून एवढ्या कमेंट आल्या होत्या की गॅसच्या पाईपजवळच दिवा लावला आहे, गॅसच्या पाईपजवळच दिवा लावला आहे. खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या. म्हणून मी आज काय केलं, सगळं उचललं आणि जो दिवा आहे ना तो गॅसच्या समोरच ठेवला आहे. म्हणजे जेणेकरून मला आणखीन त्याच्यावरनं कमेंट येऊ नये म्हणून. तर असं इकडे उतरंडी छानच वाळल्या होत्या. आता त्या उतरंडीमध्ये मी धान्य भरून घेते. इकडे बघू शकताय 2 खालच्या ज्या बुडातल्या आहेत ना त्याच्यामध्ये गहू भरलेले आहेत, वरच्यामध्ये तांदूळ भरलेले आहेत, 3 नंबरमध्ये आपलं धने भरलेले आहेत आणि वरच्या 2 ज्या आहेत त्याच्यात हळदी आणि कुंकू. तर असं जे आहे ना असे क्रमाने मी ह्या पंच उतरंडीमध्ये नेहमी भरत असते. तर बघा, गहू हे आपल्याला अन्नधान्य कधीही घरामध्ये कमी पडू नये म्हणून आपण गव्हाची हे करतो. तांदूळ हे मांगल्याचं प्रतीक आहे, त्यामुळे तांदूळ आपल्याला आपल्या उतरंडीमध्ये असायला पाहिजे. धने हे धनाचं प्रतीक आहे. धने घरामध्ये पुजल्यानंतर आपल्या घरामध्ये कधीही धनहानी होत नाही, नेहमी धन येत राहतं, त्यासाठी धने. आणि आरोग्याचे प्रतीक म्हणून हळद आणि सौभाग्याचं प्रतीक म्हणून कुंकू. तर असं हे पंचधान्य जे आहे ते मी त्याच्यामध्ये भरलेलं आहे. अन्नपूर्णेची वाटी होती त्यातलं सुद्धा तांदूळ हे केले, बदलले, वाट्या वगैरे घासून घेतल्या आणि त्याच्यावरती हळदी कुंकू ठेवलं, म्हणजे टाकलं आणि त्यानंतर अन्नपूर्णेची मूर्ती त्याच्यावरती ठेवली. पूजा वगैरे सकाळी झालेली होती मी. आणि इकडे बघू शकताय कवड्या ज्या आहेत ना त्याच्यातलं सुद्धा तांदूळ बदललं. कवड्यासुद्धा आहेत ना आपल्या देवघरामध्ये असतात, तर त्या कवड्याचं सुद्धा छान असं पूजन करून घेते. आता ह्या सगळ्या उतरंडी लावून देते, एकावरती एक तुम्हाला क्रमाने दाखवते. पहिली खाली सगळ्यात खालची होती गव्हाची, 2 नंबर तांदळाची, 3 नंबर धन्याची आणि 4 नंबर कुंकाची आणि सगळ्यात वरती जी आहे ती हळदीची. तर अशा उतरंडी छान अशा मी भरून घेतलेल्या आहेत. त्याच्यावरती आता मी चंदन लावून घेते आणि त्यावरती मी हळदी कुंकू लावते, जेणेकरून हळदी कुंकू व्यवस्थित लागलं जातं. जर आपण चंदन नाही लावलं ना, हळदी कुंकू लावलं तर लागत नाही कुंकू, त्यामुळे असं व्यवस्थित बसत नाही आणि छान दिसतं पण. म्हणून मी अशा पद्धतीनं नेहमीच लावत असते. इकडे उतरंडी घासल्या तर खूपच छान दिसत होत्या, चमचम अशा चमकत होत्या. आता कसं आहे, उतरंडी कशी आठवड्याला घासणं होत नाहीत मला. दर पौर्णिमेला मी उतरंडीतलं धान्य बदलून घासत असते. आठवड्याला का घासणं होत नाहीत, कारण त्याच्यामध्ये आपण धान्य भरलेलं असतं, मग पूजेला जरा उशीरच होतो. त्यामुळे मग मी असा
पौर्णिमे दिवशी खास वेळ काढत असते किंवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सगळ्या उतरंडी खाली करून घासून स्वच्छ ठेवत असते आणि त्यानंतर मग मी उतरंडीमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमे दिवशी धान्य भरते. पण आज असं केलं नाही. सगळी घरातली कामं वगैरे आटपून घेतली, आधी देवांची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर उतरंडी घासल्या, वाळवल्या आणि त्यात धान्य भरून ठेवलं. इकडे बघू शकता आपली पूजा वगैरे झाली. देवघरातल्या देवांची तर पूजा सकाळी झाली होती आणि इकडे रांगोळी काढते. आता तुम्हाला माझी रांगोळी नेहमीच पाहायला आवडते, त्यामुळे तुम्हाला छोटीशी मी पावलं काढलेली ते सुद्धा शेअर करते. ही पावलं माझी खूप फेवरेट आहेत. कधीतरी अशी मस्त वाटतात काढायला आणि रोज काय होत नाही, पण कधीतरी ठीक आहे आणि तुमच्याशी शेअर पण करते कशी काढलेली ती. अगदी साधी सिंपल रांगोळी असते आणि काढायलाही पटकन येते. अशीच तुमच्याशी नेहमी रांगोळी मी शेअर करत असते. तर इकडे रांगोळी वगैरे काढून घेतली. खूप सुंदर दिसते बरं का ही पावलं आणि मध्ये स्वस्तिक काढले आणि साईडने पावलं काढल्यात. तर आजची खास अशी पूजा होती आणि नेहमीच पौर्णिमे दिवशी माझी पूजा छान असते असं. आणि कसं बघा, पौर्णिमे दिवशी आपल्या देवघरात देवी असतात, मूर्त्या आहेत आपल्या देवीच्या, आपल्या कुलदेवीच्या. तर त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच भाव असतात बघा पौर्णिमेच्या दिवशी. आता तुम्ही पाहिलं नसेल कधी जवळनं तुमच्या देवघरामध्ये जर तुमच्या कुलदेवीच्या मूर्त्या असतील तर तुम्ही नेहमी बघत जा. पौर्णिमे दिवशी एक वेगळं चैतन्य असतं ना ते देवीच्या चेहऱ्यावरती, त्या मूर्तीवरती असतं. इतकं बघून प्रसन्न होतं. आणि अशी तर रोज देवपूजा झाल्यानंतर आरती करायलाच पाहिजे. तर ज्यांना आरती करायला जमत नाही देवपूजा झाल्यानंतर रोज, त्यांनी किमान दिवसातनं एकदा तरी आरती करावी. म्हणजे सकाळी नाही झाली तरी किमान संध्याकाळी तरी करावं. शक्यतो सकाळचीच आरती खूप चांगली असते. म्हणजे सकाळी सकाळी पूजा केल्यानंतर तेवढ्या 5 मिनटं वेळ काढून आपल्या देवीची आरती करायची. आता आपल्या बागेतल्या फुलांचा भर जरा थोडासा कमी झालेला आहे, त्यामुळे फुले बघू शकताय. कमी फुलांमध्ये देवघर कसं दिसतंय. भरपूर अशी फुलं होती. ते पिवळ्या फुलाचं झाड जे मी कट केलं ना, त्यामुळे फुलं येत ना आता अजिबात हाताला येत नाहीत. आहेत वरती पण हाताला येत नाहीत. आणि देवपूजा झाल्यानंतर बघा किती प्रसन्न वाटते. तुम्ही देवघरामध्ये बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच की देवीच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ना सात्विक, ते किती छान वाटतात. प्रसन्न वाटतं. मला देवघरापासून पौर्णिमे दिवशी उठू वाटत नाही, इतकं छान वाटतं. त्यानंतर आरती करून घेतली. आरती करणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती केली, त्यानंतर आईसाहेबांची आरती केली आणि अशा पद्धतीनं छान अशी शाकंभरी पौर्णिमेची पूजा तुमच्याशी शेअर केली. तर तुम्हाला नेहमीच मी विचारत असते आजची पूजा कशी झाली कमेंट करून सांगा. तर आजसुद्धा तुम्हाला नेहमीप्रमाणे एकच प्रश्न, आजची पूजा कशी झाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो बरं का, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर श्री स्वामी समर्थ.